राजा शिवाजी माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हे शब्द आहेत अभिषेक बच्चन यांचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. हा फक्त एक चित्रपट नाही, हा आपल्या इतिहासाचा, आपल्या अभिमानाचा आणि आपल्या ओळखीचा विषय आहे. सध्या राजा शिवाजी या चित्रपटाची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज्याची स्थापना, युद्ध कौशल्य आणि जनतेसाठी लढणारा एक महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास. आणि खास गोष्ट म्हणजे रितेश देशमुख या प्रोडक्शनची जोडले गेलेले आहेत. त्यातच अभिषेक बच्चन सांगतात की मी रितेशला जवळपास 25 वर्षापासून ओळखतो आणि या चित्रपटामुळे आमची मैत्री आणखीन मजबूत झाली आहे. पण इथे एक प्रश्न मोठा उभा राहतो, आपण मराठी माणसं आपल्या इतिहासावर आधारित चित्रपटांना खरंच सपोर्ट करतो का? सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येतात, हिंदी चित्रपटांना 100-200 कोटी देतो पण मराठी चित्रपटांसाठी दुर्लक्ष का करतो? जर आपणच आपल्या चित्रपटांना साथ दिली नाही तर कोण देणार? हे खरंच विचार करण्यासारखं आहे. कारण हा फक्त एंटरटेनमेंट नाही, हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या वारशाचा आणि आपल्या स्वाभिमानाचा भाग आहे. आता दुसरी बाजू बघूया. काही लोक म्हणतात या भूमिकेसाठी दुसरा अभिनेता हवा होता, तर काही जण म्हणतात कोणीही काम करो पण आपला इतिहास मोठ्या पडद्यावर येणं महत्त्वाचं आहे. इथे वाद आहे, मतभेद आहेत, पण एक गोष्ट सगळ्यांना मान्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर यायलाच हवा. कल्पना करा, मोठ्या पडद्यावर स्वराज्याची लढाई, किल्ले, रणांगण आणि महाराजांची शौर्यगाथा. जर हा चित्रपट योग्य प्रकारे बनला तर तो फक्त मराठी नाही तर संपूर्ण भारतात आणि जगभर गाजू शकतो. पण त्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, आपला सपोर्ट. आता तुमच्यासाठी सरळ प्रश्न, तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघणार का? मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा सुवर्ण काळात आणण्यासाठी तयार आहात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमा पुढे न्यायचा असेल तर शेअर करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.